ब्लाऊजचा मेजरमेंट कशा प्रकारे घ्यायचं हे पाहिलेलं आहोत. तर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याच मेजरमेंटचे आपण पॅटर्न काढणार आहोत, पेपर कटिंग करणार आहे. तर चला पाहूया. तर पेपर आपल्याला सुरुवातीला अशा प्रकारे घडी घालायचे आहे. तर हे पहा, ही बंद बाजू आपल्याकडं पाहिजे. तर पूर्ण उंची आपण तयार ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13. तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत. तर मी 14 वरती मार्किंग करणार आहे. हे पहा, तर पूर्ण छातीचं माप आहे 8.5, तयार 8.5 आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड करणार आहोत. 8.5, 9.5 आणि अर्धा म्हणजे 10 घेणार आहोत. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. ही झाली उंची 14. तर फिटिंग 8.5 आहे. हे पहा, 8.5 वर मार्किंग करायचं आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. तर इकडे सुद्धा तशा प्रकारेच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. साडेआठ आणि 1.5 इंच. तर आपल्याला गळा रुंदी प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार आपल्याला गळा रुंदी टाकायचं आहे. कुणाला 2.5 लागतो, तर ह्या लेडीजच्या ब्लाऊजचा गळा रुंदी मी 2.25 घेणार आहे. शोल्डर आहे 2.25 तयार. तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेला आहोत. तर आपण 3 घेणार आहे. 3, 3.25 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मुंडा 5 वरती मार्किंग करायचं. तर हे गळा रुंदीपासून आपल्याला पुढील गळाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पुढील गळा आहे 5.5. तर हे अशा प्रकारे आपल्याला 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. असं सुद्धा आपल्याला 2.25 घ्यायचं आहे. पट्टीच्या सहाय्याने आपल्याला आयत करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला राऊंड शेप देता येत नसेल तर ह्या मुंड्या कर्वच्या साह्याने तुम्ही आकार देऊ शकता. तर हे पहा, अशा प्रकारे हे अशा प्रकारे मुंडा कर्व असतो. त्याच्या साह्याने तुम्ही मुंड्याचा सुद्धा आकार व्यवस्थित देऊ शकता. तर हा पुढील गळा झाला. तर मुंडा 5 घेतलेला आहे. 5 वरती आपल्याला आखून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी 3.25 घेतलेला आहे शोल्डर. हे पहा, वरती सुद्धा 3.25. इथे सुद्धा आपल्याला 3.25 आलं पाहिजे. आणि इथून असं छातीचं फिटिंग टाकायचं. छातीचं फिटिंग आहे 8.5. हे पहा, 8.5 वरती मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. हे पहा, हा फिटिंग झाला आणि हे एक्स्ट्राचा. तर फ्रंटला 1.25 इंच घ्यायचं आहे मुंड्याला आणि पाठीमागील बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. जर तसं जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आकार देऊ शकता. तर हे पहा फिटिंगपासून हे पहा, हा बाहेरील झाला आणि हा फ्रंटचा झाला, हा बॅकचा झाला. फिटिंगपासून आपल्याला मुंडा कर्व ठेवायचा आहे. तर हा मुंडाचा आकार झाला. इथं सुद्धा आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. उंची आणि छातीचा माप टाकलेला होता. तर इथं पहा, आपल्याला फिटिंग बघायचं आहे. तर याची कमर आहे, हे पहा, कमर आहे 7.25. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड करणार आहोत. पूर्ण छातीचा मेजरमेंट इथून 8.5 आलेला आहे. कमर लहान असते कोणाकोणाची, तर कमरेचा ब्लाऊजचा माप घ्यायचा. तर हे पहा, मी ब्लाऊजचा माप घेतलेला आहे 7.25 आहे. हे पहा 7.25. त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं. इथं आलं मार्किंग. तर छातीच्या नुसार आपण घेतलं असतं तर एवढा एक्स्ट्रा कपडा गेला असता. तर आपल्याला अशा प्रकारे
आखून घ्यायचं आहे पट्टीच्या साहाय्याने. हे आपलं परफेक्ट फिटिंग ब्लाऊजचा आणि हा फिटिंग आहे आणि हा एक्स्ट्रा कपडा आहे. तर आता आपण काय करणार आहोत, क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहे. तर क्रॉस पट्टी बघा, इकडं 2.5 इंच, हे पहा ह्या गळ्याच्या बाजूला 2.5 इंच, कमरेच्या बाजूला 2.5 इंच, अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. इथं 2.5, इथं 2.5, मुंड्याच्या बाजूला 2.5, गळ्याच्या बाजूला 2.5. तर आपण काय करणार आहोत, गळ्याच्या बाजूला वरती 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे 3.5 होणार आणि त्याला अशा प्रकारे आपण आकार देणार आहोत. हे पहा, हे 3.5 झाले आणि इथं 2.5 झालं. आता आपल्याला कटोरीचा माप टाकायचा आहे. कटोरी आहे 5, मुंड्यापासून कटोरी 2.5 आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलेलं होतं तर 3 आलेलं आहे. गळ्यापासून कटोरी 5 आहे. तर हे पहा, हे गळ्यापासून कटोरी, मुंड्यापासून कटोरी आणि क्रॉसपट्टीपासून अशा प्रकारे आपल्याला माप टाकायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे. तर आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा जो मेजरमेंट आहे त्याच्या साईडने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर बाहेरील बाजूस मुंड्याचा आकारावरती कटिंग करून घ्यायचं आहे. पहिला बाहेरील मुंडा कट करून घ्यायचा. तर तुम्ही पाठीमागील गळा नंतर मेजरमेंटनुसार कटिंग करू शकता. तर हे पहा, मुंडा बाहेरील बाजूस कट केलेला आहे, आतील बाजू कट करायचा नाही. गळा कट करून घेतलेला आहे दोन्ही. आपल्याला हे पहा जॉईंट आहे, तिथून आपल्याला मधून कट करायचं आहे. तर हा पुढचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे. तर आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायचं आहे. हा झाला क्रॉसपट्टी. आता कटोरी. तर आपल्याला पुढील बाजूस मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, पुढील भाग आपल्याला आता कटोरी दुसरी काढून घ्यायचा आहे. मागील गळा आहे ब्लाऊजचा, तयार 8.5 आहे, तर आपण याच्यावरती 9 घेणार आहोत. गळा रुंदी आपण 2.25 काढलेला आहे, तर आपल्याला अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे, नाहीतर इथं गळा छोटा होणार. याच्या सहाय्याने तुम्ही आकार देऊ शकता. अशा प्रकारे सुद्धा राऊंड देऊ शकता. तर हे पहा, असा गोल गळा आलेला आहे. इथं पसरट येणार, म्हणजे गळा आपल्याला शोल्डर उतरणार नाही. तर हा झाला पाठीमागील. आता आपण कटोरी दुसरी काढणार आहे. हे पहा, पहिला आपण बाही काढून घेऊया. दंडगेर आहे 5.25. तर 5.25 मध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचं आहे. 6.25, 6.7, 6.8. हे पहा, अशा प्रकारे हे 5.25, त्याच्यामध्ये आपण 3 इंच ॲड करायचं आहे. बाही लांबी आहे
बाही लांबी तयार 5 आहे, तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करणार आहोत. 5.5 घेतलेला आहे. इथं सुद्धा 5.5 घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. 8.25 घेतलेला आहोत असं. अशा प्रकारे आपल्याला चौकोन आखून व्यवस्थित घ्यायचं आहे. बाही लक्ष देऊन व्यवस्थित हे करा. तर दंडघेर आपण किती 5.25 घेतलेला आहोत. तर इथून आपल्याला इकडून खाली 3 किंवा 3.25 घेऊ शकता. तर मी 3.25 घेतलेला आहे. तर हे पहा, इथून सुद्धा मी 3.25 घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. इथून 3.25, इथून 3.25. दंडघेर फिटिंग 5.25 आहे. तर आपल्याला इथं वरती 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, 6.25 घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा प्रकारे 6.25 घेतलेला आहे. तर 6.25च्या निम्मा भाग किती होतो आपल्याला बघूया. 3.25 तर 3.25 वरती इथं वरच्या रेषेवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा, 3.25 अशा प्रकारे आपण घ्यायचं आहे. 6.5 दंडघेर, त्याच्यामध्ये 1 इंच इथून 3.25 घेतलं दोन्ही साईडला, मध्ये आपण आखून घ्यायचं. दंडघेर 5.25 आहे, तर इथं 6.25 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. ह्याचा मध्य काढायचा. तर 3.25 आलेला आहे. तर इथून 3.25 घेतलेला आहे. तर इथं आखून घ्यायचं आहे. तर याचा 3 भाग करायचा आपल्याला. 2.25 आहे, तर 1.25, 2.25 आणि 2.25. तर आपल्याला पहा आकार कसा द्यायचा आहे. तर ही पहिली लाईन. तर हे फिटिंगवरती अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. पहा, फिटिंगवरती आकार आला पाहिजे. तर ह्या दुसऱ्या लाईनीवर तर आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं. हा झाला पाठीमागील भाग. आता पुढचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा. तर हे पहा, अशा प्रकारे आपले बाही कटिंग झालेलं आहे. आता आपण कटोरी काढणार आहोत. तर हे पहा, आपण कच्ची कटोरी काढलेलं आहे. त्याच्यावरती आपण आता पक्की कटोरी काढणार आहोत. तर याचा मध्य काढायचा आहे. हे पहा, असं मध्य काढून घ्यायचं. असं पेपरवरती ठेवायचं. छातीनुसार आपल्याला खाली माप टाकायचे. तर मी 1.5 घेणार आहे. साईडला 1.25 इंच घेणार आहे. इथं वरती सुद्धा 1.25 इंच, इथं सुद्धा 1.25 इंच. इकडं तुम्ही 2.25 घेऊ शकता. तर मी 2.25 घेणार आहे. तर अशा प्रकारे असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त सुद्धा असं पसरट आकार द्यायचा नाही. तर आपल्याला अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. जसा ब्लाऊजचा माप आहे त्यानुसार
मेजरमेंट कटोरीचा आकार येणार आहे. तर हे पहा अशा प्रकारे हा कच्ची कटोरी झाली आणि हे आपण अशा प्रकारे कटोरी काढलेला आहे. तर पॅटर्न पहा, ही कटोरी, ही बाही, हा पाठीमागील भाग, हा पुढचा भाग आणि हा क्रॉस पट्टी. अशा प्रकारे आपण पॅटर्न काढलेला आहे. ह्याच पॅटर्नच्या साहाय्याने तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की पॅटर्न काढून स्वतः ब्लाऊज घरी शिवू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज ह्याच मेजरमेंटचे शिवून दाखवणार आहे. श्री स्वामी समर्थ.